आमच्या व्यंकटेश नंदनवन, व्यंकटेश लिटिल हार्ट, व्यंकटेश सॉलिड, व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत। साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासवडमध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील 1-2 गुंठ्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध। अम्युनिटीज, सेपरेट इलेक्ट्रिक डीपी, ड्रेनेज लाईन, मेन रोड, 40 फुटी डांबरी रस्ता, अंतर्गत 15 फुटी डांबरी रस्ता, सर्व सोयींयुक्त 1 ते 2 गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये। सर्वसामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा। साई डेव्हलपर्स, आमचा पत्ता हिवरकर मळा, सासवड, सर्वे नंबर 53/14। अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल 9850 53 39 06 आणि 9890 01 79 28। नमस्कार, सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। पुरंदर तालुक्यातील जेजुरी या ठिकाणी मल्हार नाट्यगृह, शासकीय विश्रामगृह इमारत, महात्मा फुले भाजी मंडई, अहिल्यादेवी उद्यान, मुख्य अधिकारी निवास, बायपास रस्ता, त्यासोबत शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच नियोजित छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा व जेजुरी येथे नव्याने होत असलेल्या बस स्थानकाचे भूमिपूजन माननीय शरद पवार यांच्या हस्ते झाले। या प्रसंगी खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार संजयजी जगताप, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड, ज्येष्ठ सिने अभिनेत्री लीला गांधी, जयमाला काळे, माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, माजी नगराध्यक्ष विना सोनवणे, संभाजीराव झेंडे, सुदामराव इंगळे, माणिकराव झेंडे, विजयराव कोलते, दत्ता चव्हाण, प्रदीप पोमन, नंदूकाका जगताप, हेमंत कुमार माहूरकर, सचिन सोनवणे, ईश्वर दरेकर, जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉक्टर रामदास कुटे, आजी माजी नगरसेवक या प्रसंगी उपस्थित होते। 19 पर्यंत एकही रुपया शासनाने त्या ठिकाणी त्या योजनेच्या मेंटेनन्ससाठी टाकला नाही। मधल्या काळामध्ये आदरणीय ताईंनी आम्ही महाविकास आघाडीचं सरकार असताना आम्ही सगळी मंडळी एकत्रितपणे गेलो, पाठपुरावा केला, पाटबंधारे खात्याने प्रोसेस केली आणि जवळपास 50 कोटींपेक्षा जास्तचा निधी पुरंदर उपसा योजनेसाठी, दानाई सिंचाई योजनेसाठी आला। मागच्या वर्षी जानेवारी 2023 पासून मे 2024 पर्यंत ही योजना सातत्याने रखडत त्या ठिकाणी चालू होती। कधी मोटारी बंद पडायच्या, कधी व्हायचं, परंतु तरी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन करून आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्याचं पीक, शेतकऱ्याचा ऊस, शेतकऱ्याची फुलं, शेतकऱ्याचा त्या ठिकाणी तरकारी, ह्या सगळ्या गोष्टी, फळं, ह्या सगळ्या गोष्टी, सीताफळ असेल, अंजीर असेल, त्याचप्रमाणे डाळिंब असेल, ह्या सगळी पिकं त्या ठिकाणी टिकवण्याचा प्रयत्न आम्ही मे पर्यंत केला। आणि या मंडळींनी साहेब काय केलं, जून मध्ये लोकसभेचा निकाल लागल्यानंतर त्वरेने जून 10 पासून पुरंदर उपसाची योजना आणि दोन्ही पंप बंद, जानेवारी मध्ये ज्यावेळेस बंद झाले, ताईंनी त्या ठिकाणी फोन केला। आम्ही ताईंना विनंती केली, सोमेश्वर कारखान्याच्या मॅकॅनिक, सोमेश्वर कारखान्याचे इंजिनियर त्या ठिकाणी आले, तो पंप दुरुस्त केला कारखान्याच्या ह्याच्यामधून आणि ती योजना जानेवारी पासून मे पर्यंत चालली। आणि आता या मंडळींनी 10 जूनला त्या ठिकाणी त्याचं टेंडर बदललं, काहीच कारण नाही, टेंडर बदललं आणि टेंडर दिलं कुणाला असेल, गुजरातच्या कंपनीला, महाराष्ट्रात कंपनी नव्हती। आणि त्या कंपनीला आज आपण ऑक्टोबरच्या आजच्या 8 तारखेला अद्यापपर्यंत दोन्ही पंप त्या ठिकाणी ही कंपनी चालू करू शकली नाही। याचा अर्थ काय झाला, या लोकांना, या तालुक्याला विनाकारण दुष्काळामध्ये आणि पाण्यापासून वंचित ठेवायचे आणि त्याच्यासाठी हे केवळ राजकारण त्या ठिकाणी करतात। गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये तेच आहे, हे महाशय 5 वर्ष पाटबंधारे खात्याचे मंत्री होते, लाईन त्यांनीच आणली, लाईन त्यांनीच खालून नेली, L&T कंपनी पण त्यांची पाईप घेऊन हेच नाचत होते, पाईपचे पैसे द्या म्हणून आघाडीच्या काळामध्ये त्या काळाचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्याकडे हेच भेटले की 100 कोटी रुपये द्या, पाईप सगळे आलेच म्हणून। माझं लेखी पत्र आहे, ताईंचं लेखी पत्र आहे की पैसे देऊ नये जोपर्यंत हे लाईन क्लिअर होत नाही। 1993च्या सर्वे प्रमाणे, कॅनॉल प्रमाणे वाल्ले परिसरातून, हार्नी परिसरातून, परिंचे परिसरातून राजच्या तलावापर्यंत हे पाणी गेलं पाहिजे। आपल्या उत्तरेकडच्या डोंगराला कडेने हे पाणी जाऊन प्रत्येक इंच भिजलं पाहिजे, ही अपेक्षा आमची होती।
आणि आज हे महाशय काय म्हणतात, मी ही लाईन बदलली आणि 300 कोटी रुपये खाल्ले. अरे पैसेच आले नाही तर खाणार कुठून आहे? खाल्लेले तुमचेच निघत नाहीयेत अजून. 40% हे सरकार आहे. एखादा निधी मागायला जायचं म्हटलं तर साहेब खरोखर दुर्दैव आहे की मी जाहीरपणे सांगतोय, कुठे 6% मागितले जातात, कुठे 5% मागितले जातात, कुठे 10% मागितले जातात, कुठे 15% मागितले जातात. हे दुर्दैव खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं त्या ठिकाणी आहे. या महाराष्ट्राला खूप मागे न्यायचं काम ह्या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून मला सांगायचंय, आपल्या सगळ्यांना विनंती करायची, जे काही छोटे छोटे पैसे होते त्याच्यातून आम्ही काम करायचा प्रयत्न केलाय. आज साहेब बघितलं असेल, अवघ्या 9 कोटीमध्ये मल्हार नाट्यगृह या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं बनवण्याचा प्रयत्न केलाय. 6 कोटीमध्ये 60 कोटीमध्ये नाही दादा, 6 कोटीमध्ये त्याच तोडीचं बस स्थानक आपण जेजुरी नगरपालिकेच्या माध्यमातून करतो आहोत. तर ह्या गोष्टी करायचा प्रयत्न करतोय. एक सुसज्ज अशा प्रकारचं कमी किमतीमध्ये अतिशय वाजवी दरामध्ये त्या ठिकाणी करायचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलाय. आज आपण बघितलं असेल, आमदार निधीच्या माध्यमातून अनेक सोलर प्रकल्प, सोलर लाईट गावोगावी द्यायचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी एक मॉडेल प्रकल्प म्हणून राज गावाला आम्ही अर्ध्या भागामध्ये पूर्ण सोलर स्ट्रीट लाईट करायचा प्रयत्न केला. अशी इनोव्हेटिव्ह गोष्टी केल्या. त्याचबरोबर 12 डिसेंबर 2023 आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्या ठिकाणी संकल्प रोवला आणि शरद कृषी भवन या भवनचं संकल्पना त्या ठिकाणी मांडली आणि अवघ्या 11 लाख रुपयांमध्ये या तालुक्यातल्या 12 गावांमध्ये साहेब आम्ही त्या ठिकाणी खूप सुंदर असं शरद कृषी भवन उभं केलं की जे शेतकऱ्यांच्या बैठकीचं, पूर्वीच्या काळी चावडी असायची जिथे येऊन लोक बसायचे, उभे राहायचे, आज त्या ठिकाणी चावडीप्रमाणे शरद कृषी भवन हे प्रत्येक गावामध्ये दादा आम्ही उभं केलं. आणि अवघ्या 12 लाखामध्ये 10 लाख रुपयाचा आमदार निधी, 2 लाख रुपये त्या गावाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची लायब्ररी केली. शेतीला त्या ठिकाणी ॲग्रोवनचं मासिक त्या ठिकाणी उभं केलं. त्या ठिकाणी पुस्तकं वाचायला देतोय, कृषी अधिकारी त्या ठिकाणी जातात. ह्या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न केलाय. 13 तलाठी कार्यालय की गावचा तलाठी हा गावात राहायला पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे, आता रेव्हेन्यूची गोष्ट मी सांगायची गरज नाहीये. आजकाल आपल्या घरातला एखादा व्यक्ती गेला तर आपलं नाव लावायला सुद्धा 155 ऑर्डर करायला लागते. आणि त्यानंतर किती पैसे, किती खेटा त्या ठिकाणी तलाट्याकडे, सर्कलकडे, तहसीलदारांच्याकडे घालावे लागतात आणि किती पैसे खर्च येतो. आपलं स्वतःच आपल्या वडिलांच्या नंतर नाव लावायला किती खर्च येतो हे मी सांगायचं वेगळं या सरकारच्या काळामध्ये गरज नाहीये. आज आपण पहिल्यांदा 10 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ते काम करायचो, नंतर 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करायचो. आता लाडक्या बहिणीमुळे आपल्याला 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना द्यावा लागतोय. हे दुर्दैव आपलं सगळ्यांचं आहे. आज जर बघायला गेलं, हीच गोष्ट रोजगाराच्या बाबतीमध्ये आहे. हे सरकार हे कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे. आणि अतिशय छोटंसं उदाहरण सांगून मी या ठिकाणी माझं भाषण संपवतो, कारण तुम्हाला आम्हाला आदरणीय सुप्रियाताईंचं आणि पवार साहेबांचं भाषण त्या ठिकाणी ऐकायचे, त्यांचे विचार आपल्या सगळ्यांना ऐकायचे. एक छोटंसं उदाहरण, हे सरकार हे कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे. हे सरकार हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य तरुणांना, बेरोजगारांना त्या ठिकाणी खड्ड्यात घालणारं सरकार आहे. याचं जिवंत उदाहरण मला आपल्याला सांगायचे. काल त्या ठिकाणी जलजीवनची मिशनची मीटिंग आम्ही त्या ठिकाणी घेतली होती. आपल्या जवळच्याच गावचे सरपंच मला त्या ठिकाणी भेटले, जवळ अर्जुन गावचे. त्या सरपंचांनी मला त्या ठिकाणी आपण सांगितलं, साहेब आदरणीय, त्यांनी मला सांगितलं की पुढच्या वेळेस विधिमंडळामध्ये तुम्हाला हा प्रश्न उचलावा लागेल की त्या ठिकाणी माझ्या जवळ अर्जुन गावामधून 1,47,000 रुपये हे ऑपरेटरसाठी त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या दिले जातात. आणि तुम्हाला माहिती आहे ऑपरेटरला पगार किती होतो? मी सरपंचांना विचारलं, तुम्ही ग्रामपंचायत वर्षाला 1,47,000 रुपये ऑपरेटरसाठी त्या ठिकाणी पाठवता. त्याच्यामध्ये आपलं शासन हे झेरॉक्सची शाई देतं आणि कागद देतं आणि तो ऑपरेटर असतो. लाईटचा खर्च हा ग्रामपंचायतीचाच आहे, कम्प्युटर ग्रामपंचायतीचं आहे, सगळं ग्रामपंचायतीचं आहे. आणि त्याला शासनाच्या माध्यमातून, कारण सगळ्याचा कॉन्ट्रॅक्टर एकच आहे ना, अख्ख्या महाराष्ट्राचा ऑपरेटरचा कॉन्ट्रॅक्टर एकच आहे. तो त्यांना पगार किती देतो माहितीये? 6,000 रुपये. म्हणजे 12 महिन्याचे 72,000 रुपये, राहिलेले 72,000 गेले कुठं? हीच परिस्थिती सगळ्या खात्यांमध्ये. आज अर्धे लोक हे शासनाचे परमनंट आहेत, अर्धे लोक हे कॉन्ट्रॅक्टर आहेत. कॉन्ट्रॅक्टरचा अर्धा पगार
हा कुणाच्या खिशामध्ये हे शोधायची वेळ तुमच्या आमच्या सगळ्यांच्यावरती त्या ठिकाणी आली. हे दुर्दैव त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं आहे. आणि म्हणूनसाठी मला सांगायचं, या सरकारबद्दल, या प्रशासनाबद्दल अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. दुर्दैव असं आहे की आज पाण्याच्या बाबतीमध्ये, त्या ठिकाणी डीपी प्लॅनच्या बाबतीमध्ये, डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने हे सरकार, हे मला वाटतंय की अतिशय निष्क्रिय अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी केलंय. आज पुरंदर तालुक्यातल्या हवेलीतली 16 गावं त्या ठिकाणी पुणे शहरामध्ये गेली. आज आम्ही आज जसं हे मल्हार नाट्यगृह उभं राहिलंय, जेजुरीमध्ये विकास होतोय, सासवडला विकास झाला का आदरणीय चंदूकाका जगतापांच्या काळामध्ये, आजपर्यंत पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळीकडे विकास करायचा ग्रामीण महाराष्ट्रामध्ये केला प्रयत्न. परंतु हा प्रयत्न आम्हाला पुणे शहरामध्ये करता आला नाही. त्याचं कारण आहे नगर विकास खातं. आज ती 16 गावं 2-2 कोटीचे फ्लॅट आहेत आणि बादलीने ना आजही पाणी घेऊन जातात. का? कारण नगर विकास खात्याची मानसिकता पाणी द्यायची नाहीये. आज वडकी सारख्या ठिकाणी सुप्रियाताईंच्या माध्यमातून जवळपास 27 कोटीचं जलजीवन मिशनचं पाणी आलंय. पुढच्या 2 महिन्यामध्ये ते पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे. अशा प्रकारचं काम मी असेल, आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे असतील, आम्ही सगळ्यांनी एक टीमवर्क म्हणून त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केलाय. बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, विकासाच्या अनेक गोष्टी आहेत. आज मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय, जेजुरीचा हा विकास आराखडा पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी 1670 मध्ये या जेजुरी नगरीचा विकास आराखडा त्या ठिकाणी पहिल्यांदा जीर्णोद्धार जर कुणी केला असेल, 3500 मंदिरांच्या बरोबर आपल्या जेजुरीच्या खंडेरायाचा पूर्ण त्या ठिकाणी विकास जो कुणी केला असेल, जीर्णोद्धार जर कुणी केला असेल तर तो पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केलाय. त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जर कुणी केला असेल तर तो आदरणीय खासदार सुप्रियाताईंनी. मागच्या भाषणामध्ये मी सांगितलं, 2.5 तास वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांच्या केबिनच्या बाहेर, कॅबिनेटच्या बाहेर थांबलो होतो आणि 2.5 तास आम्ही त्या ठिकाणी आराखड्याची मीटिंग बघत होतो. 2.5 तासानंतर आम्हाला आतमध्ये एंट्री मिळाली आणि ही त्याचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आहे त्याचा की त्या आराखडा कुणी केला आणि काय केलं. मागच्या वर्षी शासन आपल्या दारी सगळे लोक बोलवले, सरकारी अंगणवाडीवाले बोलवले, लोकांना जबरदस्तीने आणलं आणि सगळ्यांना बोलून त्या ठिकाणी उद्घाटन केलं, नारळ फोडला. कुणी केला? ज्यांचा त्या आराखड्याशी संबंध नाही